पाहतोय आपण आणि एका चांगली खेळी आता मात्र साकारत आली. मला सामना आठवलाय मागच्याच आठवड्यामध्ये गोवलीच्या मैदानावर जेव्हा 80 धावाचं टार्गेट होतं त्या टीमनी काय फाईट केली होती मानवली टीमनी. करण माळी मोठं नाव आहे आणि या नावाप्रमाणे बॅटिंग करेल काय पण काय झकास सुरुवात वैभवच्या कडून आपण पाहिली. पहिल्या बॉलवरती शॉट बनवलाय सुरेख फटका आहे आणि आता माझा परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये नव्हती आणि या बॉलवरती मात्र 2 धावेंनी करण माळी आपलं खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडल्या गेलं. नॉस्टेकर बॅटर पद्धती आपण विश्वनाथ चांगला बॅटर आहे, चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि टीम एक मोठी टीम समोर आहे. काका खूप अफाट मेहनत करताना पाहतोय कॅमेरामॅनची सोयी करताना. चांगला बॉल चांगला ड्राईव्ह धोका निर्माण झालाय. अंडरआर्म थ्रो येतोय आणि सरळ थ्रो जर आला होता काय करणार एक नन्नासा खिलाडी वहां पर मौजूद है. धावसंख्या पाहते पुढे सकता मात्र 3. पाय षटका सामना आहे. ढगाळ वातावरण पावसाची शक्यता नाकारता येत नाहीये. हा धोक्याचा कहर त्यानंतर मात्र आसमान थंड आहे पाहतोय आपण. यावेळेस पात्र हवेत आहे आणि बॅटर होते बाद. विश्वनाथ दुसरा बॅटर होतोय बाद. आपण कव्हरेज करतोय पाहतोय आपण. नवीन बॅटर आज माळी खेळपट्टीवर गेलाय. करणवर एक मोठी जबाबदारी आली. आता मात्र निश्चित जर 40 पर्यंत मजल मारायची असेल पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवरफुल अटॅक पाहतोय आपण. अराउंड झालं एक दांडी दांडी गुल. अजून एक धक्का बटलाय. काय कमालीचं षटक हाताळता पाहतोय. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली फक्त आणि फक्त 3 धावा आहेत आणि 3 बाद 3. खाता उघडताना नाही खाता उघडणार एक बॅटर पाहतो आपण. करण माळी खेळपट्टीवर आहे. नवीन बॅटर खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. सुमित माळी जबरदस्त अटॅक पाहतोय आपण. वैभव या बॉलरचा गोडसे अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होताना परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट टर्न केलंय पाहतोय आपण. धाव घेण्याचा प्रयत्न पण नकारतोय. एक नन्नासा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि अतिशय अप्रतिम चांगल्या षटकाची पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. तर गोलंदाजीचं परिवर्तन दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर पाहतोय आपण. दुराणी त्या टोकाकडनं बॉलिंग करण्यासाठी समीर होते बॉलर्स. दयनीय स्थिती म्हणता येईल KS युधा आणि मानिवली टीमची. चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. स्वीपर कव्हरकडे चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त करण एक मात्र चांगली बॅटिंग करतोय टीमकडे पाहतोय. 4 धावा धावपलकावरती 3 बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना
रेटम ओव्हर द विकेट. याच पात्र पंचिंग फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडले. डीप कव्हर कडे अतिशय वेगाचे लूस राखताना थांबू शकणार नाही. बॉलला फरार झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय पहिला चौका. अतिशय क्लास फटका पहिला. आपण ज्या प्रकारे जागा होती रूम मिळाली. बॅकफुटला गेला. पंच केलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरतून चौकार वसूल केलाय बॅटरने. धावसंख्या आता मात्र मजबूतीकडे प्रदान होताना हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. लाईन चुकीची अतिरिक्त धाव आल्या या बॉलवरती. टीमची धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे शकते ती 10. तरी पण धीमे आणि संत सुरुवात पाहतोय आपण. दोन चांगले बॅटर. एकीकडे पाहतोय सुमित माळी तर दुसरीकडे पाहतोय नॉनस्ट्राईकला करण माळी. चांगली पार्टनरशिप करावी लागेल चौथ्या विकेटसाठी. या स्पर्धा परत एकदा पंच करण्याचा प्रयत्न. फटका फटलाय. चांगला झेल कंप्लीट. चौथा बॅटरला धाव सोडावं लागेल. इथून मात्र खेळपट्टी सोडताना पाहतोय आपण. खराब फटका पाहायला मिळाला. डी दरम्यान एकदा परत आगमन झालंय आमचं. योगराज बाबा यांचं स्वागत आहे. पण काय कमालीचं बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. चांगला बॉल पाहतोय आपण. पण पट्टापापर्यंत बाहेर वळतोय. पंच इशारा करतोय तो वाईटचा. धावसंख्या तर पहिली आपण निश्चित धावपलकावर फक्त आणि फक्त 11 आहेत. आतापर्यंत जर पहिल्या आघाडीचे 4 बॅटर परतीचा प्रवास केलाय. इथून मात्र वापसी करणं कठीण जाईल के एस जीवदानी टीमला. दोन्ही चांगले बॅटर. दिनेश आणि करण माळी नावाची जोडी आहे. उजनी डाव्या हाताची जोडी. खेळपट्टीवर जमेल काय? पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. पण आवश्यकता आहे का जेव्हा संघ अडचणीत आलाय. 5 षटकाचा सामना आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. इथून मात्र आघाडीचे 4 बॅटर चांगले बाद झाल्यानंतर दबाव वाढला जाईल. चुकीची बॅटिंग करू नका. सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पडताना माजी उपसरपंच आणि गावदेवी नांदप टीमचे चांगले खेळाडू गणेश दादा शिलारला पाहू शकता आपण. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक ला बीट करू शकणार नाही. फंबलिंग पाहायला मिळालं फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती. अतिशय वेगाचा फटका खेचला होता दिनेश यांनी. स्कोर लेग कडे चेंडू गेला होता फक्त एका धावेसाठी. करण चांगली बॅटिंग करतोय. क्रमांक 3 वर आला होता. 4 बॉलचा सामना केलाय. दबावाखाली मात्र चांगली बॅटिंग करताना 4 या धावसंख्येवर पाहतोय आपण. आता मात्र अजून हा षटक थांबून खेळावं लागेल. सज्ज होतोय बॉलर. चांगला फटका आहे. हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक नाहीये. वाट पाहिली होती बॉलची आणि त्या दरम्यान करणला फक्त आणि फक्त एका सिंगल. करण मात्र जबाबदारी घेऊन बॅटिंग करतोय. माहिती आहे की माझी आघाडीचे 4 बॅटर बाद झाले तर मला आणि दिनेशला एका चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. 2 षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या जर पाहिली आपण 13 धावा आहे. अशुभ आकडा क्रिकेट मधला. वैभवला कंटिन्यू
ठेवण्यात आलेले, कारण की पहिल्या षटकामध्ये 3 विकेट वैभवाने प्राप्त केले होते आणि त्या षटकाच्या बळामध्ये दबावाखाली आलाय KS जीवदानी मानिवली संघ पाहतोय आपण. अध्यक्ष महोदय साहेबांचा संघ पाहतोय आपण. निलेश भाऊ शेलार एकच नाव कल्याण ग्रामीण मध्ये पाहतोय आपण आणि त्याचा संघ थोडा अडचणीत सापडलाय. इथून मात्र 45 पर्यंत मजल मारेल काय मानिवली संघ पाहतोय आपण. चांगला बॉल होता, अतिशय वेगात तिकट मारा झाला या बॉलवरती पाहतोय आपण. झपकन वेगात विकेट किपरच्या दोन्ही हातात मध्ये बॉल जाऊन विसावलाय. वैभव मात्र अजून एका चांगली सुरुवात करतोय. गती परिवर्तन ओळखलंय, फरकलंय, चेंडू हवेत खेळलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप पाहतोय आपण. जीवनदान मिळाले करण याला. धावसंख्या 15. 4 बाद तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण करण्यासाठी कुठल्याही प्रकारे पॉईंट नाही आहे. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक, गली, थर्ड मॅन, फाईन लेग आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. याच पता टर्न केलंय, सरळ हातात चेंडू आलाय आणि अजून एक जीवनदान मिळालंय बॅटर करणला पाहतोय आपण. लागोपाठ दुसऱ्या बॉलवरती जीवनदान. एक धावेने टीमची धावसंख्या पाहतोय आपण 16. एवढं की एका खेळाडूच्या डोक्यावर जी टोपी आहे त्याच्यावर काय स्टिकर लावले काय माहित, त्रास जाणवते कॉमेडी बॉक्स मध्ये. हा थर्ड मॅन वाला. विका मात्र आपण जेवण करून घ्यायचे, नाराज होऊ नका. सामना गमावला तरी तुम्ही काही हरकत नाहीये. शांत बसणं गरजेचं आहे, पण एवढं पण शांत बसू नका. चेहऱ्यावर असं वाटलं की 12 वाजलेले आहेत. सज्ज होताना बॉलर पत्ता आपण याच पदापर्यंत एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दिनेश मात्र आज चांगली बॅटिंग करत नाहीये. एक नामवंत बॅटर या टीमचा आहे आणि 2 धावने टीमची धावसंख्या पुढे सकते ती. धावसंख्या 18. कोणता वाढदिवस आहे? बॉल सज्ज होताना बॉलर चांगला फटका सजवलाय, पण सरळ हातात आहे. या स्पर्धा कुठली चुकी नाहीये. धक्का बटलाय, अजून एक मोठा दिनेशच्या स्वरूपात तगडा झटका लागलाय KS जीवदानी मानिवली टीमला. क्रिकेटवरती मित्र सोमनाथ शिलार यांच्याकडून पाहतो की आपण, आणि 3 चौका जरी मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. आणि आमचे खास ग्रेट मित्र सोमनाथ दादांचं सुद्धा आगमन झालंय. खऱ्या अर्थानं तो सकाळपासून येत आहे, पण तिकडे लपंडाव खेळतोय तो आणि सातत्याने
दोन वर्षापूर्वी आम्ही जेव्हा गोलीच्या टुर्नामेंट कव्हर केली तिथं झोपायचो आणि फुल सोयी करायचा. काय माणूस आहे देवासारखा. वा. आदरणीय रामचंद्र शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती करेन की आपण या. सोमनाथ दादा बसा, आपण सुद्धा या. याच गणेशदा पाणी घेऊन जायचंय. छोटस ब्रेक. दवाडीच्याकडे 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त 22 आहे. चांगला फटका आहे. फ्लिकचा फटका पाहतोय. टर्न करणे मनगटी फटका पाहतोय आपण. मिडविकेटकडे अतिशय वेगात त्या दरम्यान संधी निर्माण झाली आहे 2 धावा कंप्लीट करण्याची. आता मात्र करण याला आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळेपासून खेळपट्टीवर आहे. 50 चाकला जर पार करायचं असेल तर करण यांचा बॅट चालणं गरजेचं आहे. या पाहता परफेक्ट फटका नाहीये. प्रत्येकदा पाहतोय आपण ऑनसाइड कडे बॉल गेलाय आणि एका सिंगल या बॉलवरती आपण पाहतोय. यस शुभ आगमन होताना आपण पाहतोय. ओम साई ज्वेलर्सचे मालक सर्व आदरणीय अरविंदजी शेलार साहेबांचं पाहतोय की आपण शुभ आगमन होत आहेत आणि दादांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावर आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओम साई ज्वेलर्सचे प्रोप्रायटर अरविंद दादा शेलार साहेबांचं शुभ आगमन होत आहे आणि दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि गणेश दादाचं बारीक लक्ष आहे मैदानाच्या आतमधून सुद्धा. क्या बात है. यावेळेस मात्र फुल टॉस घेऊन फटका कडक आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. लय भारी षटकार ठोकला इथं मात्र बॅटरने. षटकार जर मारले तर सोमनाथ दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. काय क्लास फटका पाहिला पण आता मात्र
मिलन माळीच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अजून एक आलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड बॅक टू द बॅक. दुसरा ब्लास्ट पाहायला मिळाला या बॉल वर. आहेत आमच्याकडे त्या पण 1,01,000 मिळणार आहे मिलन माळी याला आणि टीम साठी सुद्धा एक बेनिफिट ठरणार आहे. स्वतःच अकाउंट बॅलन्स सुद्धा बँक बॅलन्स वाढणार आहे. काय क्लास झोन फटके पाहतोय आपण. शुभ आगमन होताना ओमसाई ज्वेलर्सचे प्रोप्रायटर. जर आपल्याला सोनं गोल्ड हवा असेल तर आपण एकदा निश्चित ओमसाई ज्वेलर्सला भेट द्या आणि आपल्या जीवनातलं रंगीन जीवन अजून रंगीन बनवा. असे आमचे लाडके अरविंददादा शेलार साहेबांचं शुभ आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम वेलकम वेलकम. आमच्याकडे 1,000 रुपये जमा झालेले आहेत मिलन साठी. एका फटक्यावर 1,000 रुपये इथं मात्र दिल्या जाईल. सोमनाथ शेलार यांच्याकडून तब्बल 1,000 रुपये. वेलकम ओमसाई ज्वेलर्सचे प्रोप्राइटर आदरणीय अरविंद दादा शेलार साहेबांचं शुभ आगमन. अगर आपको गोल्ड लेना है तो एक बार ओमसाई ज्वेलर्स के साथ आप रहिए और अपने जीवन को और भी रंगीन बनाइए. यस असे आमचे लाडके अरविंद शेलार साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. मिलन माळी षटकार हॅट्रिक वर येतोय आणि हा फटका मात्र मेड ऑनलाईन आणि 1,000 रुपये निश्चित आमचे सोमनाथ दादा यांचे वाचले. पण मिलन माळी कधी पण मारू शकतोय. आता मात्र एका चांगली समाधानक धावसंख्या उभी करताना पाहतोय धावफलकावर 38-38. खऱ्या अर्थानं आक्रमण करणला होतं पण आक्रमण स्वीकारलंय. आता मात्र मिलन माळी नावाचा ब्रँड आलाय मानवली टीमचा. KS जीवदानी मानवली टीमचा हा मुख्य बॅटर क्रमांक जर पाहिला पण लेट आलाय पण लेट आहे लेकिन ग्रेट एंट्री. छा गए मिलन माळी. चार षटकाची समाप्ती 38 धावा धावफलकावर. हा नंबरचे षटक आहे. आता मात्र दोन्ही बॅटरला आक्रमण करणं गरजेचं आहे. करण मात्र धीमी बॅटिंग करतोय सध्या तरी. मिलिंद माळी मात्र चांगले बॅटिंग करतोय. अंतिम षटक टाकण्यासाठी रुपेश. चला सराव थांबवायचे. राईट मोर द विकेट सज्ज होते बॉलर रुपेश. पहिल्याच बॉलवरती प्रहार पाहतोय आपण. टर्न केलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका ट्रॅकवर 2 गाड्या आणि इथून मात्र एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. तो बलिदान देतोय करण माळी धावचीच्या स्वरूपात. कमिंग सून KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगचा बिग 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 शो पाहायला विसरू नका. फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरुवात होईल. धमाका क्रिकेटचा कल्याणकरांना एक मोठी मेजवानी. फुल टॉसवर फटका. खाली क्षेत्र आहे. क्लास फटका आहे म्हणून मी माझा विकेट बहाल केलं माझ्या पार्टनरला हे सांगताना करण आणि त्याचा बॅटर पाहतोय आपण. मिलन माळीच्या बॅटमधून हा सुंदर आलाय चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. इनसाइड आउट स्ट्रोकचा फटका होता. कव्हरच्या डोक्यावरतून खाली क्षेत्र निवडलंय. चौकाने मात्र काय डाव साकारतोय मिलन माळी नावाचा ब्रँड बॅटर हा आपल्या टीमसाठी. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. फटका फर्स्टला चांगला झेल कंप्लीट. आता मात्र मिलन माळी नावाचा जो वादळ होता तो शांत होताना पाहतोय आपण. मंद पावलांनी खेळाडू कक्षाकडे पावलं ठेवताना आणि नवीन बॅटर खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. आता मात्र
ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त केलाय बॉलरने. चांगला फटका आहे ऑन ड्राईव्ह. लॉंगवन कडे चेंडू डीप मध्ये ठेवला होते. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी होताना आणि इथं मात्र तालमेल पाहायला मिळाला नाही. हा ना करता शेवटी मात्र दुसरी धाव कंप्लीट होईल की नाही. आणि या 2 धावा मला वाटतं की कंप्लीट झाला. सुरक्षित पोहोचले पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर. 2 धावांनी धावसंख्या 44. धावसंख्या 45. आमचे मित्र सोमनाथ दादा यांचं निश्चित 10 मिनिटासाठी ते बाहेर जातात आणि 10 मिनिटात लगेच आमच्याकडे येतील. चांगला बॉल आणि फंबलिंग पाहायला मिळते. 2 धावा होईल की नाही आणि यावेळेस पात्र हातातल्या 2 धावा कंप्लीट. एक चांगली धावसंख्या मिळते म्हणजे ज्या प्रकारे राजू काय बॅटिंग केली होती राजू यांनी, काय क्लास फटके होते. आता मात्र स्कोरिंग ची भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 47. धावातला शेवटचा बॉल पाहतोय आपण आणि आज पाहता टर्न केलंय चेंडूला स्कोरलेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय आपण. आणि इथं मात्र तिसरी पण पूर्ण होईल काय. हे बघा फनी मुवमेंट. हे बघा काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. गणित बिघडले आणि टीमचं पाहतोय 3 धावा या शेवटच्या बॉलवरती. आणि अशा तऱ्हेने पाहतोय की आपण राईट 50 धावा बरोबर पूर्ण केल्या. तब्बल 51 धावांचं आव्हान आहे. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाज बोलबाला, त्यानंतर मात्र मिलन माळी नावाचा वादळ आलाय आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. 51 धावांचं आव्हान उभं केलंय आणि टीम समोर केएस जीवदानी या टीमने. खरेदी करू शकता आपण असे आमचे ओमसाई ज्वेलर्स गोल्डचे प्रोप्रायटर अरविंद दादा यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहिलंय. 51 धावांचं आव्हान आहे. चांगली बॅटिंग शेवटच्या अनामरीच्या षटकामध्ये आपण पाहिली होती. खास मिलन माळीच्या नावानं वादळ आला होता. काय अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग त्याच्याकडून पाहिली. तर ब्रेक नंतर आपण कॉमेडी बॉक्स मध्ये परत एकदा ऐकणार आहोत रायझिंग स्टार ऑफ समालोचक आमचे मित्र नांदप गावाचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ नांदप चे ज्ञानेश्वर शिंगोले. ओव्हर टू द कॉमेडी बॉक्स. अजून एक सत्कार आमच्या व्यासपीठावर होत आहे. ज्यांनी सलग 4 दिवस आम्हाला सुंदर असं चविष्ट भोजन दिलं असे मारुती शिंगोले यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे.
दिनकर शेलार यांच्या हस्ते मारुती शिंगोले यांचा सत्कार होत आहे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा कुटुंब काढल्याने 51 धाव्यांचं भलं मोठं टार्गेट आणि या संघासमोर मानिवली संघाने ठेवलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. आणि संघाचे 2 फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये जात असताना रोहित आणि वैभव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. दिनेश आपल्या कोट्यातील पहिलंच आणि संघाचा पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिनेश आलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे वैभव आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे रोहित. 30 चेंडू आणि 51 धावा करायच्या आहेत आणि संघाला पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फसलाय का कॅच झाली त्या ठिकाणी ड्रॉप आणि रनआउटचा धोका होता, परंतु एकच धाव मिळेल. पहिल्या चेंडूवर एक चिकी सिंगल धाव आली आहे. दुसरा चेंडू फुल टॉस होता. सुंदर असा चेंडू आणि बीट करून जात आहे रोहितला. निर्धाव चेंडू हा देखील फुलर लेनचा चेंडू होता आणि तेवढं चांगलं स्वतः बॉलर चेंडू अडवताना आणि निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळत असताना दिनेश चौथा चेंडू स्वीट शीट खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील चेंडू येत आहे निर्धाव. सलगचे 3 चेंडू निर्धाव हाताळत असताना हा देखील चेंडू सुरेख होता. भन्नाट वेग होता चेंडू मध्ये आणि बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव येतोय दिनेशांच्या माध्यमातून. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना दिनेश शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, 4 चेंडू निर्धाव आणि एकच धाव आलेले. शेवटच्या चेंडू आणि स्विच शीट सुरेख असा फटका गेलाय. षटकार
पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या झाली आहे धावपलकावरती ती फक्त आणि फक्त 7. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय जहेश. पॉवर प्लेचा दुसरं षटक घेऊन स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल वैभव. पहिला चेंडू फुल टॉस, परंतु पंचांचा निर्णय आलाय नो बॉल. इथे थोडीशी मिस फिल्डिंग आणि 2 धावा. 9+2. तीन धावा. पहिला चेंडू भीमराव चालत असताना जयेश. पहिला चेंडू. हा देखील चेंडू सुरेख आहे आणि जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. फ्रीचा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही फलंदाज वैभव याला. पॉवर प्लेचा दुसरा षटक. हा चेंडू देखील फुल टॉस होता, परंतु गॅप आहे, क्षेत्ररक्षक देखील आहे. थोडी फंबलिंग पाहायला मिळते आणि इथे मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. हा चेंडू देखील सुंदर होता, परंतु पंचांचा निर्णय आलाय वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. आतापर्यंत 2 अतिरिक्त धावा खर्च केल्यात जयेशाने. हा चेंडू देखील सुरेख होता. गॅप मोठी आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील आहे. तेवढं चांगलं तिथे क्षेत्ररक्षकांनी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. 3 चेंडू आणि धावसंख्या आहे धावफलकावरती ती 15. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि हा येईल निर्धाव चेंडू. पाचवा चेंडू असेल आणि हा आलाय नो बॉल. पंचांचा निर्णय आलाय आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट. दुसरा बिम. गोलंदाजी ट्रॅकवर विश्वनाथ. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी विश्वनाथ आणि 2 चेंडू शिल्लक असतील.
4 चेंडू झालेत. सोळा धावा धावफलकावरती आणि या संघाच्या जयेशाने 2 बिमर हाताळले. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर विश्वनाथ. 2 चेंडू हाताळावे लागतील त्यांना. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि तेवढा चांगला थ्रो देखील आलाय. मिळतील फक्त आणि फक्त एकच धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. भाऊसेंची ग्राउंड मध्ये दमदार एंट्री होत असताना शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे. रनआउटचा धोका होऊ शकतो आणि शेवटच्या चेंडूवर आली एकच धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आणि संघाची ती 18 धावा धावफलकावरती. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 33 धावेंची गरज. आणि या संघाला आणि गोलंदाजी ट्रॅकवर परत एकदा वैयक्तिक आपल्या कोट्यातलं दुसरं षटक घेऊन आणि संघासाठी शेवटचं गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय निलेश भाऊ शेलार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून सुंदर असा चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव. सुंदर गोलंदाजी आहे त्यांची. दुसरा चेंडू. हा देखील चेंडू सुंदर चेंडू. सुंदर बीट करतोय फलंदाज वैभव याला. कमबॅक करून देत असताना भाऊस आपल्या संघासाठी दुसरा चेंडू निर्धाव हाताळतात. हा चेंडू देखील सुरेख आहे. गॅप मोठी आहे आणि मिलन माली यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. धाव संख्या झाली धाव फलकावरती ती 21 धावांनी. 15 चेंडूने 30 धावांची गरज आणि फटका फसला आणि तेवढा चांगला झेल त्या ठिकाणी भाऊसेंच्या माध्यमातून. नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये जात असताना सचिन. चौथ्या चेंडूवर
विकेट प्राप्त करून देत असताना भाऊस आपल्या संघासाठी कमबॅक करणारी गोलंदाजी भाऊस यांच्या माध्यमातून बघायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात भाऊस यांनी. अजूनही तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे नवीन फलंदाज सचिन. हा चेंडू सुरेख होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे आणि मिळेल फक्त एकच धाव. सुंदर गोलंदाजी. एकही मोठा फटका मारू दिला नाही अजूनपर्यंत आणि संघाच्या फलंदाजांना शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला. हा चेंडू देखील सुरेख आहे आणि गॅप मोठी आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय दणदण करीत चौकार. पंचवीस धावांची गरज अजूनही आणि संघाला मॅच जिंकण्यासाठी. ड्रिंक्स ब्रेक होतोय ग्राउंडच्या आतमध्ये. डीजे तीन ओव्हरचा खेळ झालाय समाप्ती. धाव संख्या आहे धावफलकावरती ती 26. अजूनही 12 चेंडू आणि 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. दिनेश पहिले षटक कमालीचं होतं. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव हाताळले होते आणि 7 धावांचं षटक हाताळलं होतं त्याने आणि त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये त्याला प्राचरण केलंय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे सचिन. 12 चेंडू 25 धावांची गरज. पहिला चेंडू सचिन यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉडीला ब्रश होऊन चेंडू येतोय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना दिनेश. सुंदर गोलंदाजी. दुसरा चेंडू देखील ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आलाय मिलन माली आणि फक्त मिळेल एकच धाव. बाईकच्या स्वरूपाने एकच धाव मिळेल. रुपेश
स्ट्राईक एंडवर आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं आलाय एक चौकार. सुंदर गोलंदाजी करत असताना दिनेश मोठा फटका मारू दिला नाही. हा चकील चेंडू क्लीन बोल्ड, दांड्या गुल एष्ट्या उद्ध्वस्त कमबॅक करून दिलाय. सुंदर गोलंदाजी दिनेशांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये चाललाय. रुपेशाची जागा भरून काढण्यासाठी विजय, परंतु गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे दिनेश. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत एकच मोठा फटका आलाय. चौथा चेंडू, चौथ्या ओव्हरचा. हा चेंडू देखील क्लीन बोल्ड, दांड्या उद्ध्वस्त. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी दिनेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत आणि हॅट्रिक चान्सवर असेल दिनेश. काय गोलंदाजी ग्राउंडच्या आतमध्ये चालू आहे. पूर्णपणे कमबॅक करून देणारी गोलंदाजी. नवीन फलंदाज चाललाय ग्राउंड मध्ये भूषण. हॅट्रिक चान्स. चार चेंडू, हॅट्रिक चेंडू असेल दिनेशांच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी. हा चेंडू देखील सुरेख होता, परंतु बॅटने खेळून काढलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि एकच धाव. हॅट्रिक चान्स हुकलेली आहे. काय गोलंदाजी ग्राउंडच्या आतमध्ये चालू आहे दिनेशाच्या माध्यमातून. 5 चेंडू हाताळलेत फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 विकेट कॅरी करून दिलेले आहेत आपल्या टीमला. शेवटचा चेंडू आणि इथे चांगलासा क्षेत्ररक्षण आणि मिळेल अशी एकच धाव. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या झाली धाव फलकावरती ती 29. अजूनही 6 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. मोठे फटके मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. हाणामारीचं षटक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय मानिवली संघाकडनं. सुनील, सुमित. 6 चेंडू आणि 22 धावा. डिफेन्स करावा लागतील सुमित याला. पहिला चेंडू हाणामारीच्या षटकातला. 6 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आणि संघाला सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडवर रुपेश. अरे क्लीन बोल्ड. रुपेशवर आशा असतील, परंतु सुमित याने पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड घेऊन पूर्णपणे सामना झुकवलाय आपल्या टीमच्या बाजूने. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करून देत असताना सुमित. सुंदर गोलंदाजी. आता 5 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. 4 मोठे फटके मारावे लागतील. 3 षटकार आणि 1 चौकार. नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये लेफ्टी आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. पहिल्या चेंडूचा सामना करेल विवेक, परंतु सुमितने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन दिलेली आपल्या संघासाठी. कमबॅक करून देणारी गोलंदाजी.
सुमित यांचा दुसरा चेंडू. हा चेंडू देखील भन्नाट वेगाने होता आणि तिथे क्षेत्ररक्षक दुरून धावून आले, परंतु 2 धावा धावून काढतील. अजूनही 4 चेंडू आणि 20 धावेची गरज. तिसरा चेंडू सुमित. हा चेंडू देखील सुंदर होता, परंतु तेवढा चांगला फटका खेळून काढला आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आता 3 चेंडू आणि 19 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 3 षटकार मारले तरी पण सामना जिंकू शकणार नाही आणि संघ, कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणून 19 धावा कराव्याच लागतील. सुंदर गोलंदाजी सुमित यांच्या माध्यमातून. हा चेंडू देखील भन्नाट वेगाने निघून गेलाय. फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. आता सामना एक हाती झुकलाय के.एस. जुदानी मानिवलीच्या संघाकडे. 2 चेंडू आणि 19 धावेंची गरज. सुंदर गोलंदाजी. हा चेंडू देखील भन्नाट वेगाने होता. बॅट आणि बॉलचा बरोबर काही संपर्क झाला नाही. एकच धाव मिळेल. एक चेंडू आणि 18 धावा. शेवटचा चेंडू. मॅच शेवटचा चेंडू असेल आणि हा येतोय निर्धाव चेंडू आणि इथे सामना जिंकलाय के.एस. जुदानी स्पोर्ट मानिवलीच्या संघाने. आणि इथे आगमन झालंय धनंजय शिंगोले यांचं. दुसऱ्या दिवशी इनॅक्शन मध्ये होते त्यावेळी, परंतु पहिला सामना